नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. हल्ली आई शानूला कडेवर घेऊ शकत नाही कारण शानू आता मोठी झाली आहे. पण शाळेत एकटी जायला मात्र ती अजून लहान आहे. ही छोटीशी गोष्ट वाचा बरं. म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही ही गोष्ट स्वतः वाचायला अजून लहान आहात की दुसऱ्या कोणी वाचून दाखवायची गरजच नाही एवढे मोठे. किती मी मोठी, किती मी छोटी. ही गोष्ट लिहिली आहे लावण्या कार्तिक यांनी. चित्र काढली आहे लावण्या कार्तिक यांनीच. मराठी अनुवाद केलाय मीरा जोशी यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स अंडर CC बाय 4.0 लायसन्स. शानू, तुला नाही बाई मी उचलून घेऊ शकत आता, आई म्हणाली. तू किती मोठी झालीयस. तू एकटीने नाही जायचंस शाळेत, बाबा म्हणाले. अजून किती लहान आहेस तू. अगं शानू, आता तू मोठी झालीस ना, आजोबा म्हणाले. मग बाळाच्या बिछान्यात काय झोपतेस. बाळाला घेऊन एकटी बागेत नको जाऊस शानू, आजीने तिला थांबवलं. किती लहान आहेस तू अजून. शानू गोंधळून गेली. किती मोठी, किती लहान. किती मोठी, किती लहान. तुम्हाला नक्की म्हणायचंय तरी काय, मी मोठी झालीये की लहान आहे. एकाच वेळी ती खूप मोठी आणि खूप लहान कशी बरं असेल. मोठी झाली म्हणून तिचा जुना गुलाबी फ्रॉक तिला आता मुळीच बसत नाहीये. पण ओट्यावरच्या तव्यावर गरम डोसा करायला मात्र ती अजून लहानच आहे बरं का. आजोबांच्या पाठुंगळी आता बसता येत नाही इतकी मोठी झालीये का ती. सध्या तिला बाळाला स्वतःच्या पाठीवर बसवून फिरायला नेता येत नाही कारण अजून तर ती लहानच आहे ना. मी नक्की आहे तरी केवढी. शानू बुचकळ्यातच पडली. आई हसून म्हणाली, तू ना मोठ्या मुलींच्या शाळेत जाण्याएवढी मोठी झाली आहेस की. पण माझ्या खांद्यावर बसण्या इतकी लहान पण आहेस अजून, बाबा म्हणाले. मला सकाळी सोबत फिरायला घेऊन जाण्याएवढी मोठी आहेस बुवा तू, आजोबा म्हणाले. तर तुला गोष्टी सांगण्याएवढी लहानच आहेस तू, आजी म्हणाली. पण यासाठी मात्र तू जशी आहेस तशीच नेहमी, अगदी नेहमी बरोबर वयाची असशील. सगळे तिला प्रेमाने एका मोठ्या उबदार मिठीत घेऊन म्हणाले.